गरबा दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर। आता 3 दिवस मध्यरात्री उशिरापर्यंत मनसोक्त खेळा, मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावण्यासही परवानगी। नवरात्र उत्सवादरम्यान मेट्रो ट्रेन सेवा विस्तारित करण्याची घोषणा। नवरात्र उत्सवामध्ये रात्री उशिरापर्यंत मेट्रो धावणार। पावसाचा गुड बाय, ऑक्टोबर हिटनं आणला घाम, राज्यात तापमानात होते वाढ। नवी मुंबईतील सिडकोच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला। सिडकोकडून 7 ऑक्टोबरला 26,000 घरांची लॉटरी निघणार। सिडकोची घरं विकण्यासाठी आता परवानगीची गरज नाही, शुल्कही माफ करण्याचा निर्णय। रेल्वेत बंपर भरती, तब्बल 14,298 पदं भरणार। अर्ज प्रक्रिया राबवण्यासाठी अधिसूचना जारी। मुंबईत हिवताप डेंग्यूचा प्रादुर्भाव। सप्टेंबरमध्ये हिवतापाचे 1,261 रुग्ण तर डेंग्यूचे 1,456 रुग्ण। लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्या 16 पुरुषांवर कारवाईचे आदेश। वैयक्तिक आणि व्यावसायिक बँक खाती गोठवली। ड्रायडे हा सार्वजनिक हित आणि सामाजिक शांततेसाठीच, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा। अंधेरीत ड्रेनेजमध्ये पडून महिलेचा मृत्यू प्रकरणात मेट्रो आणि कॉन्ट्रॅक्टरच जबाबदार, समितीच्या अहवालात नमूद। नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बुलेटिनची सुरुवात आपण अर्थातच एका ब्रेकिंग बातमीनं करतोय। बातमी पुण्यातली आहे। पुणे शहरामध्ये आज महायुतीमध्ये भाजपकडे असणाऱ्या 6 मतदारसंघामध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला जातोय। एका बाजूला ही प्रक्रिया सुरू असतानाच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये पोस्टर वॉर रंगल्याचं चित्र कसबा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय। स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने हे कसब्यातून लढण्यासाठी पुन्हा एकदा तयारी करत असल्याचं कळतंय, तर शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून देखील उमेदवारीवर दावा ठोकण्यात आलाय। रासने आणि घाटे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल केली जात आहेत। तर यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। नवरात्र उत्सवामध्ये तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी खास सुविधा करण्यात आली। परतीच्या पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर संस्थानाकडून 25,000 क्षमता असणारा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं एकविरेच्या कार्ला गडावर तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। भाविकांसाठी सभा मंडप बांधण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये मावळमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत। नवरात्र उत्सव आणि दसऱ्याच्या काळात झेंडूला मोठी मागणी असते। सध्या झेंडूला 100 ते 150 रुपयांचा भाव बाजारपेठेमध्ये मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। नवरात्रीच्या काळात 3 दिवस मध्यरात्री उशिरापर्यंत गरबा खेळता येणार आहे, म्हणजेच 3 दिवस मध्यरात्रीपर्यंत मोठ्या आवाजामध्ये लाऊडस्पीकर लावण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे। महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडनं नवरात्र उत्सवादरम्यान मेट्रो ट्रेन सेवा विस्तारित करण्याची घोषणा केली आहे। नवरात्र उत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत मेट्रो धावणार आहे। शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन झाल्यानंतर सोमवारी दिवसभरामध्ये 18,000च्या वर पुणेकरांनी प्रवास करत मेट्रोची सफर केली। मेट्रोमुळे पुणेकरांनी 10 मिनिटात सुखकर प्रवासाचा आनंद घेतला। महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडनं आपल्या प्रवाशांना नवरात्री उत्सवाच्या काळामध्ये जादा फेऱ्या चालवून दिलासा देण्याचा निर्णय घेतला। मेट्रोच्या वाढीव फेऱ्यांमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे। नवरात्र उत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात प्लास्टिक पिशवी वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे। व्यापाऱ्यांनी भाविकांना कापडी पिशव्यांमधून पूजेचं साहित्य द्यावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत।
मुंबईची ग्रामदेवी असलेल्या श्री मुंबादेवी मंदिरात यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे। या कालावधीमध्ये मंदिर रोज पहाटे 5:30 वाजता उघडून रात्री 10:30 वाजता बंद केलं जाणार आहे। भारतीय हवामान खात्यानं देशात अनेक राज्यांमध्ये पाऊस अजूनही सक्रिय असल्याचं म्हटलंय, पण हा पाऊस परतीचा पाऊस आहे, त्यामुळे हा पाऊस गेल्यानंतर आता थंडीला सुरुवात होणार आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान 4 महिन्यामध्ये सरासरीपेक्षा 26% पाऊस जास्त झाला। राज्यात सरासरी 994.5 मिलीमीटर पाऊस पडतो। यंदा मात्र 1252.1 मिलीमीटर पाऊस पडलाय। यंदाच्या मान्सून हंगामामध्ये तब्बल 1490हून जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे। बहुतांश मृत्यू हे पूर आणि पावसाशी संबंधित घटनांमुळे झाले, ज्यात 895 जणांचा मृत्यू झालाय। सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीपासून महाबळेश्वरला एकतर नवजा इथं 2 मीटर पावसाची नोंद झाली आहे। कोयनाला पावसाची विश्रांती असून धरणामध्ये आवकही कमी झाली आहे, त्यामुळे धरणाचे दरवाजे बंद करून विसर्ग बंद करण्यात येऊ शकतो। सातारा जिल्ह्यामध्ये गतवर्षीचा दुष्काळ संपवत यंदा वरुण राजानं विक्रम करत गतवर्षीच्या दुप्पट हजेरी लावली आहे, त्यामुळे पावसाळ्यातील 4 महिन्यामध्ये सरासरीच्या 1124 मिलीमीटर पाऊस झालाय। सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील काढणीला आलेली शेतकऱ्यांची 4868 हेक्टर क्षेत्रावरील पिकं ही खराब झाली आहेत। सर्वाधिक नुकसान तासगाव येथील झालं असून जत आणि मिरज तालुक्यांमध्ये देखील किरकोळ नुकसान झालंय। राज्यामध्ये पाऊस ओसरला असून आता कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे, त्यामुळे ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागलाय। केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी हटवली आहे, तर किमान निर्यात मूल्य हे $490 प्रति टन या दरानं निर्यात करता येणार आहे। साधारण सप्टेंबरच्या 10 तारखेपर्यंत मक्याला 2500 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत होता, मात्र सप्टेंबरच्या शेवटी बाजारभावामध्ये कमालीची घसरण झाली आहे। भारतात सन 2024-25 मध्ये सोयाबीनचं 128 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जाते, जे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 8% अधिक आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 61,668 क्विंटल इतकी आवक झाली, त्याला सर्वसाधारण दर हा 4,263 रुपये प्रति क्विंटल मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,28,904 क्विंटल आवक झाली, तर कांद्याला कमीत कमी 1,850 रुपयांपासून ते 4,200 रुपयांपर्यंत दर मिळाला। भारत सरकारनं जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन 2023-24 मध्ये हरभऱ्याचं उत्पादन सुमारे 121.6 लाख टन होण्याची शक्यता आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास सारखंच असल्याचं दिसून येत आहे। बदलापूर शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी एका कंपनीच्या मालकाला कंपनीमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी शैलेश वडनेरे याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे। मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोडी प्रकरणी आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं। धनंजय आवळे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। विमानतळावरील प्रवेश हा सुलभ आणि विना विलंब करण्याची सुविधा देणाऱ्या डीजी यात्रा ॲपचा लवकरच विस्तार होणार आहे। 24 प्रमुख विमानतळावर हे ॲप उपलब्ध होणार आहे। राज्यात अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या मोठ्या प्रमाणात होण्यासाठी राज्यामध्ये प्रथमच धोरण जाहीर करण्यात आलंय। अवयवदात्याचा उचित सन्मान व्हावा यासाठी अवयवदात्यांची मेमरी वॉल तयार केली जाणार आहे। परवडणाऱ्या दरामध्ये विमानसेवा देणाऱ्या AIX कनेक्ट या विमान कंपनीची एअर इंडिया कंपनीतील विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। 1 ऑक्टोबरपासून ही कंपनी आता पूर्णपणे एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीमध्ये विलिनीकरण होणार आहे। MBBS अभ्यासक्रमाच्या 800 जागा वाढल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय, मात्र परवानगी मिळालेल्या 8 वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी कोणी नसल्यानं अध्यापक आणायचे तरी कुठून असा प्रश्न निर्माण झालाय। वाढीव जागांचा समावेश वैद्यकीय प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीतच करावा अशी मागणी पालकांनी केली आहे। या महाविद्यालयांमध्ये गुणवत्ताधारक प्राध्यापक आणि अन्य सोयीसुविधा चांगल्या दर्जाच्या पुरवण्याची ही मागणी पालकांनी केली आहे।
MBA आर्किटेक्चरच्या प्रवेशांना आता मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश घेता यावा म्हणून 3 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2024 साठी TET परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालंय. ही परीक्षा 10 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. बीड येथील सभेमध्ये बोलताना